2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरती दावा करण्यासाठी 288 जागा असलेल्या विधानसभेमध्ये एकूण जागांच्या किमान 10% जागा असणं आवश्यक आहे। मात्र विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद अजूनही रिक्त आहे आणि या संदर्भात गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याला नाना पटोले यांनी देखील उत्तर दिलं आहे। खरं म्हणजे त्यांची पुरेशी संख्या नाही आहे। या इथे एक विरोधी पक्ष व्हायला सुद्धा काही नियम आहेत, कायदा आहे, पण त्यांची तेवढी संख्याही नाही आहे। पण त्या उपरी सुद्धा मला वाटतं सभापती आहेत, माननीय अध्यक्ष विधानसभेचे, ते या संदर्भामध्ये निर्णय घेतील। कोई संख्याबळाचे कुठले नियम नाही। मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे। याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही। त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं। 2ला आम्ही देऊ शकलो, तर आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.